पुण्यात रिक्षा चालकांची मुजोरी, रिक्षा भाडे नाकारल्याच्या सर्वाधिक तक्रारी पुण्यात. आरटीओकडून विशेष तपासणी. हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे शहरातील गारठा कमी, तापमानात वाढ होण्याची शक्यता. नागरिकांना काळजी घ्यावी, हवामान खात्याचं आवाहन. वाहतूक कोंडीमध्ये पुणे देशातच नाही तर जागतिक क्रमवारीमध्ये 4थ्या स्थानावर. महापालिका प्रशासनाकडून ठोस पावलं उचलण्याचा निर्णय. नवी मुंबईतील सिडकोच्या कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल. कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांकडून गाण्यांची मैफल, माईकवर गाणी गात असल्याचं व्हिडिओमधून आलं समोर. शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध. 24 जानेवारीला राज्यव्यापी आंदोलन केलं जाणार. नांदेड जिल्ह्यातील शेतकरीही आक्रमक. पुणे नाशिक महामार्गावर भीषण अपघात. एसटी आणि टेम्पोच्या अपघातामध्ये 9 जणांचा मृत्यू. अपघातामध्ये 11 प्रवासी गंभीर जखमी. कर्नाटकच्या बिदरमध्ये एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी निघालेल्या सुरक्षा गार्डवर गोळीबार. 2 गार्डवर हल्ला करून चोरट्यांनी 93 लाख रुपये लुटले. सांगलीमध्ये जुन्या भांडणाचा राग मनात धरून पैलवानाची हत्या. तलवारीनं डोक्यामध्ये वार करून निर्घृण हत्या केली. 3 संशयितांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. बीडच्या अंबाजोगाईमध्ये गोळीबार. जमिनीच्या वादातून मोरेवाडी परिसरामध्ये हवेत गोळीबार झाल्याची माहिती. अंबाजोगाई शहरातील मोरेवाडी परिसरातील घटना. मालेगाव शहरात हवेत गोळीबार. लहान मुलांच्या किरकोळ भांडणावरून एका व्यक्तीकडून गोळीबार. 15 जणांवर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. अमरावतीच्या येवदा गावामध्ये खुलेआम खेळला जातोय जुगार. खुलेआम सुरू असलेल्या जुगाराचा व्हिडिओ व्हायरल. जुगार प्रकरणी तातडीनं कारवाई करण्याची मागणी. लातूरमध्ये किरकोळ वादावरून बस कंडक्टरला मारहाण. औसा ते बिरवली जाणाऱ्या मुक्कामी बसमधील घटना. अंबरनाथमध्ये गावठी पिस्तूलसह तरुणाला बेड्या. डीएमसी कंपनी भागामध्ये पिस्तूल विकण्यासाठी आला होता तरुण. अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी सापळा रचून केली अटक. बार्शीतील वाघोबा येणार. सह्याद्रीच्या आश्रयाला वनविभागाच्या प्रस्तावावर नागपूर मुख्यालयाचा निर्णय. बार्शीतील वाघाला पकडण्याचे वनविभागाचे आदेश. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.